सकाळ सकाळीच इडलीच्या पिठाला वाजत होती अशी थंडी म्हणून ठेवलेली त्याला गुंडळून. तर असं काय नाही, पीठ आंबायसाठी वापरलेली ही ट्रिक आहे. तुम्ही पण एक वेळ नक्की वापरून ठेवा. जे आपलं पोत असतं का नाही त्यात पातेलं गुंडाळून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं आंबतं. तुम्ही बघू शकता छान असं ते आंबलेलं आहे. आता जेवढं इडली करायची तेवढंच पीठ एका भांड्यात घेतलं, त्यात मीठ घातलं आणि चांगलं हलवून घेतलं आणि इथं इडली करायला ठेवली. इडली बरोबरच चहा देखील ठेवला होता, कारण चहाही कुणाचा झाला नव्हता. त्याच्यामुळे इडल्या तुम्ही बघू शकता, इडली आपली टम्माशी फुगलेली आहे. आणि ही इडली का नाही तुम्ही बघू शकता, ह्यात मी सोडा वगैरे काही वापरला नाही तरी देखील टम्मा अशी फुगलेली, एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली. तर आता ह्याचं प्रमाण कसं घेतलं तर 3 म्हणजे काय, तर 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ सकाळी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेली, आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे देखील घातले होते. आता इडली केली म्हणजे सांबार तर झालंच पाहिजे नाही का, तर सांबार देखील बनवून घेतलेलं. त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी देखील बनवली. आता सगळ्यांचा नाश्ता तर झाला म्हणून आता बसलो तो लसूण सोलायला. बघा असा हा आहे देशी लसूण. हा जर सोलून नाही ठेवला तर म्हटलं तो खराब होतो लगेच, म्हणून असा सोलून घेतला, कारण आता चटण्या वगैरे बनवायच्या आहेत त्याच्यासाठी हा लागणारच आहे. आणि आता हल्ली आमच्याकडे काय चाललंय, रोडचं काम चाललंय, त्यामुळं जरी बाहेर बसलं ना एवढी धूळ उडते ना, नुसता फुफुटा उडत असतो. आणि तुम्ही बघू शकताय 11च्या दरम्यानच एवढं ऊन जाणवू लागलं आहे ना, असं वाटतंय की उन्हाळा आत्ताच चालू झालाय का काय. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर प्या आणि काळजी घ्या स्वतःची. परत भेटूया.